pleasure to welcome you all to day 3 of our induction program. This program isn't just about introducing you to the course or the campus. It's about introducing you to the world you are stepping into. A world of stories, ideas, creativity, challenges, and most importantly, people who have walked the path before us and are kind enough to share what they've learned along the way. Today's session is a very special one because we are joined by a guest whose journey is not only inspiring but also incredibly relevant for all of our aspiring media journeys. I would like to give a warm welcome to Ms. Madhavi Vageshwari, a renowned writer, director who has worked in production and our ex-alumni. मोहिनी आणि माधवी अशा दोन बहिणी या डिपार्टमेंटच्या विद्यार्थी. काल निरंजन आला होता, त्याची क्लासमेट ही मोहिनी होती आणि त्याची आता ती पत्नी झाली. त्यानंतरच्या बॅचमध्ये माधवी होती. ह्या दोघीही विद्यापीठामध्ये टॉपर आहेत, मोहिनी आणि माधवी. त्या डिपार्टमेंटचं एक वैशिष्ट्य, आता अलीकडे युनिव्हर्सिटी टॉपर लिस्ट जाहीर करत नाही, पण 2004ला सुरू झालेला डिप्लोमा जो 2012 पर्यंत होता आणि 2006ला सुरू झालेला MA चा कोर्स, याचाही 2020 पर्यंत टॉपर लिस्ट जाहीर केली जायची. आणि डिपार्टमेंटचं वैशिष्ट्य होतं की पहिल्या तिघांमध्ये या डिपार्टमेंटचे विद्यार्थी असायचे. त्यावेळी रानडे वेगळं झालेलं नव्हतं. रानडे आपले डिपार्टमेंट आणि इतरही डिपार्टमेंट एकच होतं. नाशिकची कॉलेजेस होती आणि त्या सगळ्यांमध्ये आपला पहिला यायचा. आता जरी लिस्ट जाहीर करत नसते तरी सुद्धा जे काही मार्क्स मिळालेले असतात विद्यार्थ्यांना, त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतात की आपण पहिले आलोय किंवा नाही. गेल्या वर्षी उजमा हिला चांगले मार्क्स मिळाले आणि उजमा ही त्या अर्थाने विद्यापीठात पेली. जर विद्यापीठ जाहीर करणार असेल तरी जी रांजणे व्यतिरिक्तच जी कॉलेजेस आता त्यांचं वेगळा रिझल्ट तयार करतात, तर त्यात ते पेली आहे. हे डिपार्टमेंटचं वैशिष्ट्य. माधवी ही मोहिनी नंतर आलेली होती. मोहिनी पहिल्या बॅचची, त्यामुळे जरा अधिक लाडकी होती, त्यात टॉपर होती. त्यामुळे सतत माधवीला मी तुला करून चिडवायचो आणि पहिल्याच वेळी लक्षात आलं की त्याच्यामुळे माधवी चिडते आणि एखादी चिडणारी कोणी मुलगी असेल तर आपल्याला अधिक आवडते ना चिडवायला. त्यामुळे मी 2 वर्ष तिला खेळत होतो, पण हळूहळू तिला लक्षात यायला लागलं की हे मुद्दाम आपल्याला चिडवणं सुरू आहे आणि मग तिनेही एन्जॉय करायला सुरुवात केली आणि आता ती चिडवते. तिच्या माईचा उल्लेख झाला. माई ही तुम्हालाही द्यावी शक्य असेल तर ती फिल्म जरूर बघा, तुम्हाला आवडेल. नागराज मंजुळे बरोबर झुंड सिनेमा तयार करताना ती सहाय्यक दिग्दर्शिका होती. गिरीश कुलकर्णी हिच्यावर तिने काम केलेलं आहे. ह्या दोन्ही दिग्दर्शकांबरोबरचा अनुभव, अमिताभ बच्चन बरोबरचा अनुभव त्याच्याबरोबर करणं किंवा तिथलं काही विशिष्ट असं शूट पाहिजे होतं, तर त्यावेळी जो त्यांना नागपूरचा भाग शोधायचा होता त्यासाठी त्याची धावपळ. खरं तर लोकेशन शोधण्याच्या कामामध्ये पुरुषांची मक्तेदारी असते. त्यात बहुतेक सगळा भाग त्यातला झोपडपट्टीचा असायचा. तरी सुद्धा त्या टीम मध्ये माधवी आग्रहाने गेली, त्या टीम बरोबर राहिली आणि तिने त्याच्यात त्या पद्धतीने काम केलं. त्याबद्दल मला तिचा अभिमान आहे. म्हणजे एखादी गोष्ट तिथे घडणं आणि ते मिळवणं हे आवश्यक असतं. तिने तिच्या पद्धतीने जे काही घडणं शक्य होतं ते 100% तिथे ती लढत राहिली आणि तिने त्याच्यात नाव मिळवलं. ती आता एक वेब सिरीज लिहिते आहे, काही इतर कामं चालू आहे. तिचा आयुष्याचा जोडीदार हा सुद्धा तिच्या क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे दोघं मिळून
स्वतःची होस्ट म्हणूनही डॉक्युमेंटरी तयार करतायत. आपल्याला आवडणाऱ्या कामात झोकून दिलेली अशी ती मुलगी आहे. तिच्याशी बोलायला तुम्हाला खूपच आवडेल. तुमच्या मनातले प्रश्नही तिला विचारा, ती मोकळेपणाने उत्तर देईल. ऍक्च्युली 2010ला पास आउट झाले डिपार्टमेंटमधनं, आणि तेव्हाच ऍक्च्युली आमचं वार्षिक परीक्षा जेव्हा सुरू होती तेव्हा हैदराबादला ETV मराठीचे इंटरव्ह्यूज चालू होते, आणि सर मला म्हणले, म्हणजे दुसऱ्या दिवशी पेपर होता ऍक्च्युली, पण सर मी, ललित आणि पूजा ते आम्हा तिघांना म्हणले की तुम्ही जा इंटरव्ह्यूला असं. आणि आम्हाला ऍक्च्युली वाटलेलं की न्यूज चॅनलसाठी आहे इंटरव्ह्यू, पण तो ऍक्च्युली एंटरटेनमेंट विंग जे आहे ETV मराठी जेव्हा होतं त्यासाठी ते आहे. आणि मी असं रॅन्डम गेले होते ऍक्च्युली इंटरव्ह्यूला, आणि म्हणजे असं नीट प्रश्नांची उत्तरं देणं एवढंच मी केलं होतं. म्हणजे काय तर ते म्हणले की तुम्ही या हैदराबादला. म्हटलं बरं, आणि मग मी बाहेर आले, आणि मग मला असं लक्षात आलं की अच्छा ऍक्च्युली आपल्याला नोकरी मिळाली आहे असं अशा अर्थाने. तर त्या 2010 पासून आता मी बोलते तर 2025 आहे, 15 वर्ष झाली आहेत मी काम करण्याचा प्रयत्न करते आपल्या फील्डमध्ये. पण या 15 वर्षामध्ये खूपच गोष्टी बदलल्या आहेत. म्हणजे आम्ही आपलं खूप साधं होतं डिपार्टमेंट, आणि त्यामुळे म्हणजे सच्चेपणा असतो आणि आजही आहे खरं तर, पण खूप चांगल्या सुविधा आता तयार झाल्या आहेत. इथे आता जरा बांधकाम पण काढले होते कॉलेजचं नाही का, असं तर खूपच गोष्टी बदलल्या आहेत, आणि स्वाभाविक आहेत त्या गोष्टी बदलल्याच पाहिजे. पण आज मी कालपासून म्हणजे हिच्याशी बोलल्यानंतर मग मी विचार करत होते की आपण काय बोलूया, काय अनुभव शेअर करू किंवा काय वाटतं आहे ते बोलूयात मोकळेपणानं. तर ना काही गोष्टी नाही बदलत, मात्र अशा आहेत काही गोष्टी त्या नाही बदलत, आणि त्याच्यावर माझा सध्या विचार पण करणं चालू आहे. कारण काय होतं, एका बाजूला ना ते टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडिया आणि मग ChatGPT आणि कॅनव्हास, आणि ते इतकं म्हणजे स्पीड आहे ना त्या सगळ्याला, खूप दमछाक व्हायला लागते. एन्झायटी, पॅनिक अटॅक सगळं होतं तुम्हाला त्या सगळ्या स्पीडमुळं. पण अशा वेळेस वाटतं की काही गोष्टी की त्या नाही बदलत आहेत, आणि त्यामुळे बरं वाटतं की हे नाही बदलणार आहे, त्यामुळे जरा थोडं तरी स्टेबल वाटतं आपल्याला. तर एक 4 गोष्टी वाटणार, खूप आहेत गोष्टी अशा अर्थात, पण 4 मुद्दे घेऊन मी जरा बोलण्याचा प्रयत्न करते तुमच्या सगळ्यांविषयी, ही जी गोष्ट नाही बदलत असं. पहिली गोष्ट मला वाटते म्हणजे जबाबदारी. आपण म्हणजे आता या क्षणाला सुद्धा तुम्ही ज्या कोर्सला ऍडमिशन घेतली आहे तर त्याच्या पाठीमागे कुणाचा अगदी फारच व्यवस्थित विचार असेल किंवा कुणाचा नसेल. म्हणजे अरे चल मित्र करून पाहतोय किंवा मैत्रीण करून पाहतोय, मग करून पाहूया अशा झोनमध्ये पण असू शकतं. त्याला काही म्हणजे ते वाईट आणि हे चांगलं अशा अर्थाने म्हणत नाही, पण एकदा ती गोष्ट स्वीकारल्यानंतर त्या कोर्सला मी ऍडमिशन घेतलंय तर त्याचं ते अकाउंटेबल असणं जे आहे ना, ती रिस्पॉन्सिबिलिटी असणं आपल्याला ती ही गोष्ट कधीच नाही बदलणार आहे. आणि ही खूप भारी गोष्ट आहे. म्हणजे आपण आपल्या कामाची जबाबदारी घेतो, कारण की ना जबाबदारीला आपण ओझं नावाचं काहीतरी म्हणजे एक कंसात तो शब्द आहे की ओझं तर नाही येते ऍक्च्युली. म्हणजे जबाबदारी ही किती भारी गोष्ट आहे. तर मी जेव्हा सेटवर जाते किंवा अशा ठिकाणी काम करताना मला जबाबदारी दिली म्हणजे माझ्या कॅपॅसिटीवर, माझ्या कॅलिबरवर, माझ्या टॅलेंटवर ते ट्रस्ट करताय, आणि ही भारी गोष्ट आहे जगातली. आपल्यावर कोणीतरी विश्वास ठेवतं की बाबा आज हिला हे काम दिले तर हिने ते करणं, हा फोटो काढतो, ही एक जबाबदारी दिल्यानंतर तो ते करतोय ना काम, ही जगातली भारी गोष्ट आहे. आणि ती जर त्याचा आनंद जर आपण घ्यायला शिकलो ना त्या जबाबदारीचा, तर मला असं वाटतं की मग काही नाही. म्हणजे तुम्हाला आपल्याला काही ठिकाणी यश मिळेल नाही मिळेल, खूप पेशन्स ठेवावे लागतात या फील्डमध्ये काम करताना, पण त्या जबाबदारीचा आनंद घ्यायला शिकलो तर खूप बरं वाटेल असं मला वाटतं. आणि त्याला लागून एक अनुभव मी सांगू इच्छिते, म्हणजे असा की ऍक्च्युली सरांनी ज्या झुंडचा उल्लेख केला, झुंडच्या सेटवर एकतर ती सगळी म्हणजे एक बच्चन सर असल्यामुळे त्याचं एक वेगळाच तामझाम आणि असं सगळं होतं, पण ऍट द सेम टाइम नागराज मंजुळेंसारखे जे दिग्दर्शक आहेत जे अत्यंत ग्राउंडेड आहेत आणि अतिशय नम्र माणूस आहे, तर त्यामुळे त्याचं एक छान कॉम्बिनेशन. मला आठवतं एकदा सेटवर काय व्हायचं, बच्चन सर नागपुरात शूटला आल्यामुळे त्यांच्या हॉटेलपासून सेटवर यायला त्यांना दरवेळी रस्ते बदलायला, म्हणजे पोलीस आयुक्त त्यांचे रस्ते बदलायचे, कारण की गर्दी खूप होऊन जायची रस्त्यांवर. वेगळाच
सिनेमा सोडून वेगळंच काहीतरी चाललेलं आहे ना. तर मुद्दा असा होता की एके दिवशी त्यांचा रस्ता तो बदललेला होता आणि त्यांची डॉक्टरसोबत कॉल होता त्यांचा काहीतरी. त्यांना सेटवर यायला 8 मिनिटं उशीर होणार होता. 8 मिनिटं त्यांनी कॉल केला होता नागराजला की आणि तो काय झाला, तो कॉल रेकॉर्ड झाला. खूप कॉल चालू होते काही डिपार्टमेंट्सचे, तर तो कॉल रेकॉर्ड झाला आणि तो कॉल आमच्या सगळ्यांकडे आज आहे. कारण की त्या कॉलमध्ये बच्चन सर असं म्हणतायत अतिशय नम्र आवाजात की नागराज सर, माझ्या डॉक्टरांशी कॉल कनेक्ट होत नाहीये, मी दिलेल्या वेळेच्या 8 मिनिटं उशीर होतोय आणि प्रचंड सॉरी यासाठी. तेव्हा मला असं झालं ना, ही जी जबाबदारी आहे वेळ पाळण्याची, शब्द पाळण्याची, आणि ह्याच्यासाठी ना फक्त ते काम मोठं आहे असं म्हणून नाही म्हणत, कारण की तिथे खूप पैसे गुंतलेले असतात म्हणून नाहीये. वेळ पाळणं हे नॉन निगोशिएबल गोष्ट आहे. वेळ पाळणं आणि शब्द पाळणं आपण जर सांगा, आणि काही वेळा होतं म्हणजे व्यावहारिक अडचणींनी होतो, ट्रॅफिकच लागलं आहे किंवा हे, पण आल्यावर ना त्याचं ते कन्सिडर करा, ते म्हणा. त्याची एक व्हॅल्यू आहे त्या गोष्टीची की सॉरी मी तुला म्हणले होते आपल्याला सिनेमाला जायला, पण 5 मिनिटं उशीर झाला, ते सॉरी म्हणा, प्लीज म्हणा. कारण की ना त्यांनी ती वीट बांधल्यासारखं आहे माहितीये का. कारण की स्किल ही गोष्ट कशी आहे ना, ती होते, अपग्रेड होतं कुणाला. मी सेटवर पाहते ना की खूप टॅलेंटेड लोक असतात, पण नीट बोलायचं नाही, नीट वागवायचं नाही, रिस्पेक्ट द्यायचा नाही, हे करायचं नसतं. हे नाहीये, हे न बदलण्यासारखं आहे ना. म्हणजे आज मी जेव्हा पाहते की स्पॉट दादांना सुद्धा ते जेवल्याशिवाय नागराज जेवत नाही, हे शिकण्यासारखं असतं. ते फक्त असं नसतं सिनेमात होतं, किंवा इव्हन गिरीश कुलकर्णीचे ते सांभाळणं जो सेट सांभाळणं जो आहे. म्हणजे अनेकदा मराठी सिनेमांना खूप घरगुती कार्यक्रम आहे म्हणून जरा नावं ठेवली जातात, आणि अर्थात त्याच्यात मग गृहीतही धरलं जातं खूप की किती कष्ट करतायत समोरची लोक, ह्याचं नाही काही गणित लागत. पण त्याचं कुठे संतुलन साधायचं बाबा त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे किती, म्हणजे त्याची बाउंड्री काय ठेवायची, हे आपण शिकू शकतो. म्हणजे ते हळूहळू शिकतो, वाईट अनुभव येतात, असं सगळंच होतं. पण प्लीज मला हे, मी शिकती आहे आणि जबाबदारी घ्यायला आणि जबाबदारीनं काम करायला. तर ही पहिली गोष्ट मला असं वाटतं की आपण सगळेच जण ते तुम्ही नक्की ते करा. कारण की ना, आणि आपली जबाबदारी कोणी नाही घेऊ शकत, आपणच ती आपल्यासाठी घेऊ शकतो. चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. दुसरा मुद्दा मला वाटतोय मूलभूत मुद्दा म्हणजे पैसे. पैसे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आता मी सिनेमा किंवा या फोकसनी बोलणार आहे. काय होतं, सुरुवातीच्या काळात ना तुम्हाला ह्यांच्या सेटवर जायला मिळतंय, इथे काम करायला मिळतंय म्हणून आपल्याला खूप राबवून घेतलं जातं. ही रियालिटी आहे या फील्डमध्ये, खूप राबवून घेतलं जातं. तर अशा वेळी ना ठीक आहे, म्हणजे सुरुवातीला तुम्हाला कदाचित तसं काम करावं लागेल, पण तुम्ही तुमच्या कामाचे पैसे मागायला शिका. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही प्रामाणिकपणे वेळ दिलाय, तुमची एनर्जी दिली आहे, तुम्ही काम सिन्सिअरली केलं आहे, तर त्याचे पैसे मागा. जे काही असतील ते 5,000 रुपये का 3,000 जे काही असतील, पण त्या पैशाचं बोला. आणि ते बोलण्याचे आज आहेत ना, तुम्ही आपण कम्युनिकेशन स्किल जे शिकतो इथे ते वापरा ना. तुम्हाला एक अंदाज येतो माणसाचा, काय पद्धतीनं या माणसाशी आपल्याला बोलायचंय बाबा. त्याचे म्हणजे बजेट काय असतं. म्हणजे अनेकदा असं होतं की अरे मी तर लिहिणार आहे किंवा मी तर काय वेगळंच काम करणार आहे, तर मी कशाला बजेट समजून घेऊ, असं नसतं. बजेट समजून घ्यायचं असतं की हे कसं वर्क होतं सगळं. कारण की आपण त्याच्यावरच आपली रोजीरोटी जर चालणार असेल ना, तर ते प्लीज समजून घ्या. त्याच्याशी निगडीत माणसांशी बोला. आणि जेवढं क्रिएटिव्ह डिस्कशन आपण करतो ना, एखादा वर्ल्ड सिनेमा बघितल्यावर, चांगली वेब सिरीज बघितल्यावर, तितकंच बघा हे कसं असेल बरं, याचं काय काय असेल बजेट. म्हणजे आता तुम्ही फिल्म कराल, हे कराल, तेव्हा त्याचा अनुभव घ्यालच, पण नेहमी याच्याविषयीच एक अवेअरनेस ठेवा. मे बी तुम्हाला इंटरेस्ट नाही, मलाही नाहीये इंटरेस्ट, मला खूप बोर होतं. माझा संकेत जो आहे, माझा नवरा, तो फिल्म एडिटर आहे, पण तो एक्झिक्यूट करतो आमचे प्रोजेक्ट. तर तो मला सांगतो की आत्ता तुला जे हवंय ते मी आणतो, काय तुला आत्ता ट्रॅक हवाय, हे हवाय सगळं, पण हे जरा सांभाळून, कारण की बजेट जास्त व्हायला लागलंय बजेट. तर ह्याचा एक सतत कोणीतरी तुमचे आपल्या मित्रमैत्रिणींपैकी असतील, कुणी तुमची लोक असतील, तर ती सगळी आवश्यक आहेत मंडळी आपल्यासाठी. त्यामुळं पैशाविषयी प्लीज
आम्ही खूप गोडचुका केलेल्या आहेत. म्हणजे आम्ही इतके राखलोय ना, आणि नाही आपल्याला हे संधी देत आहेत वगैरे असं होतं. तसं प्लीज करायचं नसतं. तुम्ही त्याबद्दल खूप, आणि बरं असं जरी झालं तुमच्या लक्षात येतं की नाही होते पण करायचं आहे, तर कुठून तरी काहीतरी पैसे मिळवत राहा. तुमचे अर्थात अकाउंट्स असणार आहेत, त्याच्याबद्दल सगळेच इन्शुरन्स, हेल्थ वगैरे ह्याच्याबद्दल प्लीज पैसे लागतात. आणि त्याबद्दल, आणि घरी पैसे मागण्याची वेळ आपल्यावर येऊ नये, हे नाही का, हे जो आपला जरा असतं ना की आपण आपल्या कुवतीवर आणि कॅलिबरवर करतोय, तर प्लीज पैशांबद्दल हे करू नका. त्याबद्दल असे हे राहा. आणि महत्वाची गोष्ट, एक तर 2 टोकं असतात. एक काही लोक हेच म्हणजे बापरे आपण कसं म्हणायचं त्यांना, ते किती मोठे आहेत, त्यांना मी कसं म्हणू पैशाचं. एक तर ही कॅटेगरी आहे. नाहीतर एक उद्धटपणा कॅटेगरी, म्हणजे डायरेक्ट भांडणे, शिव्या देणे वगैरे, हे असे हे नाही करायचंय आपल्याला. गिल्ट पण नको आणि ओव्हर कॉन्फिडन्स पण नको. तर शांतपणे की काय आहे सर, काय आहे मॅडम, हे काम आहे, काय आहे साधारण पैसे, आणि त्याचा फॉलोअप घ्यायची लाज वाटायची गरज नाही. हे मी मला पण सांगते, तुम्हाला सांगते तेव्हा त्याचं शांत तुम्ही कॉन्व्हर्सेशन ठेवा. आणि काय करतात लोकांना लक्षात येतं की तो माणूस किंवा तो मुलगा ती मुलगी शांतपणे विचारतायत ना आपल्याला, तर देतात लोक पैसे. आणि मुख्य म्हणजे काय माहिती का, त्यामुळे पैशाचा आदर ठेवला जातो मुख्य म्हणजे. नाहीतर आपण काय करतो, म्हणजे जाऊ दे, नाहीतर असं नाही ना. आज आपल्याला सगळ्याला पैसे लागणार आहेत, प्रवास आहे, हे आहे. आणि मुख्य म्हणजे ना, आज आम्ही मागच्या महिन्यामध्ये एक शॉर्ट फिल्म शूट केली, तर मी तसे पैसे वाचवले. म्हणून मग आज मी कुणाकडे नाही गेले पैसे मागायला. म्हणजे प्रोड्युसर नाही, आम्हीच प्रोड्युसर झाले, मी आणि संकेत त्या फिल्मचे. कदाचित तुम्ही आतापासून पैसे जर वाचवले, तुम्हाला तुमच्या मनासारखी एखादी शॉर्ट फिल्म किंवा डॉक्युमेंटरी करून पाहता येईल. ही तर किती आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्हीच ते क्रिएट पण करतायत आणि प्रोड्यूस पण करतायत. तर ही दुसरी गोष्ट वाटते मला, पैसे. ओके. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे ऑथेंटिक असणं. मला आत्ता जे जाणवतं ते म्हणजे ना, किंवा मी ज्यांच्यासोबत काम केलं त्यांच्या संदर्भात मला तेच वाटतं की ते ना आव नाही आणत. माणसं म्हणून वागताना चुका होतात. अरे आता तर फार करुणाशील बोलत होते स्क्रिप्टमध्ये, आणि आता तर कसे वागतात, हे सगळं विरोधाभास दिसतो आपल्याला. पण ना आता तुमच्यासाठी असं वाटतं, ते मला पण लागू आहे आम्हा सगळ्यांनाच, की ना सोशल मीडिया आणि यामुळे काय होतं, फिल्टर्स खूप आहेत. त्यामुळे आपण इथे मला कसं प्रोजेक्ट करायचंय स्वतःला, आणि असं खूप होत राहतं. पण तुम्ही कोरमध्ये जे आहात तेच स्क्रीनवर येतं. तुम्ही नाही आणू शकत. कॅमेरा ही जगातली भारी गोष्ट आहे. ते तुम्ही कितीही म्हणलं की असं मी करतो, तसं मी करतो, तसं नाही होत. ते दिसतं बरोबर पडद्यावर तुम्हाला काय येतं ते. त्यामुळे ऑथेंटिक असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जे आहात ते आहात, आत्तापासून तसे राहा. म्हणजे याला धरून एक अनुभव आपल्याच कॉलेजमधला आहे. मी आणि रश्मी म्हणून आम्ही 2 जणी होतो. रश्मी अतिशय हुशार मुलगी आहे, रश्मी रत्नकुमार. तर काय व्हायचं, कॉलेजमध्ये अनेकदा लेक्चर्स बंक करतो ना आपण, तर आम्ही 2 जणी अशा बिलकुलच लेक्चर्स बंक करायचं नाही आम्ही. तर एकदा आम्हाला मॅडम म्हणाले, ज्या व्हिजिटिंग फॅकल्टी होती, तर त्या म्हणालेल्या की तुम्ही म्हणजे बसला आहात वगैरे सगळं ठीक आहे, पण ऑब्लिगेशन म्हणून बसू नका बरं. हे खूप महत्वाचं आहे. आणि मला ते अजूनही लक्षात आहे आता 15 वर्षानंतर सुद्धा, की ऑब्लिगेशन म्हणून कुठलीच गोष्ट करण्याची गरज नाही. अनेकदा असं होतं मुलींना की असं कंडिशनिंग असतं ना, म्हणजे मोठ्या आवाजात बोलायचं नाही किंवा आता लेक्चर बंक करायचं नाही. तर मग मी असं स्वतःला विचारलं की ऑब्लिगेशन म्हणून बसले होते का, तर ते मला मान्य करायला पाहिजे स्वतः. तर काही वेळा मी बसली ऑब्लिगेशन, आणि काही वेळा मी ऑब्लिगेशन म्हणून नाही बसली. एकटी वर्गात जरी बसलेली असेल तरी चालेल, मी त्या लेक्चरला बसेल, कारण की मला त्या सरांचं किंवा मॅडमचं ऐकायचं. तर हे हळूहळू कळत जातं आपल्याला. म्हणजे सिन्सिअर असणं, जे पहिल्यांदा मी जसं म्हणलं ना की रिस्पॉन्सिबिलिटी घेणं. म्हणजे मला अनेकदा चेतन चिन्मय जे होते आमच्याच वर्गातले, चेतन डांगे, तुम्ही निश्चित त्याला भेटा. त्या मुलाला अतिशय कमाल मुलगा आहे. त्यानं शांतीत क्रांती लिहिलंय भाडिंबसाठी, आणि हास्य जत्रा लिहिलंय, कॉमेडीची बुलेट ट्रेन तो लिहायचा. म्हणजे त्यांनी 600 स्किट लिहिलेत त्या मुलाने, आणि तो धमाल चेतन. तर चेतन चिन्मय सिन्सिअरली कॉलेज बंक करायचं. ही पण सिन्सिअरच करण्याची गोष्ट आहे का. मी जसे सिन्सिअरली वर्गात बसते, मी रश्मी किंवा ललित असेल वगैरे, तर मला काय वाटतं कुठेतरी तुम्ही एकनिष्ठ पाहिजे त्या गोष्टीशी असं. तर तेव्हा ऑथेंटिसिटी तयार होते. मग त्याच्यामध्ये जो क्वर्कीपणा आहे, म्हणजे मी त्याच्यासोबत जेव्हा पैठणी ही वेब सिरीज लिहिली, ती Zee5 ला आहे,
तुम्हाला वेळ झाला तर बघा. तर तेव्हा त्याच्याशी आता माझा झोन एकदम वेगळा आहे, चेतनचा एकदम वेगळा आहे, पण मला ती मजा आली. म्हणजे त्याला ते दिसू शकतं कारण त्याने कॉलेज बंक केलं होतं आणि मी नव्हतं केलं, त्यामुळे मला वेगळं दिसू शकतं. त्यामुळं ह्या सगळ्याची मजा घेता येते. त्यामुळे तिसरा मुद्दा मला ऑथेंटिक असणं हे वाटतं आहे. आणि चौथी गोष्ट मला असं वाटतं की जे आपण खरं आता केवळ आपण विद्यार्थी म्हणून नाही किंवा फील्डमध्ये काम करतो म्हणून नाही, आपण भारताचे नागरिक म्हणून म्हणजे एम्पथी असली पाहिजे आपल्याकडे. आपण सहानुभूती असा शब्द आहे, सिंपथी नाही म्हणते मी, सहानुभूती नाही म्हणते मी, आपण सहानुभूत असलं पाहिजे. आपल्या आजूबाजूच्या ज्या काही घटना घडत असतात आपल्या आजूबाजूला, पॉलिटिकल असतील, सोशल, सगळ्या पद्धतीच्या त्याबद्दल आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि माहिती असते आजकाल. म्हणजे काल आता ते कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये काय घडलंय, का हत्तीडीला का ते तिकडं नेता आहेत वनतापासून, म्हणजे हे बघा आता आपण मास कॉम करत असल्यामुळं बातम्या म्हणून आपल्याला माहिती असतात, पण त्याच्या पाठीमागचं सगळ्या गोष्टी समजून घेणं, ती जी गुंतागुंत आहे सगळ्या व्यवहाराची, आणि त्याच्याबद्दल ना एक काहीतरी कंपॅशनेट असणं जे म्हणतो ना आपण. कंपॅशन खूप मोठा शब्द आहे, त्याला खूप प्रॅक्टिसची गरज असते, साधनेची गरज असते, पण आपल्याला समजून घेणं. हो का, म्हणजे तुला असं वाटतं का, मला असं वाटतंय, म्हणजे काय असेल बरं नेमकं हे गरजेचं आहे. आणि हे नरेटिव्ह सेट केलं पाहिजे आपण. सतत एकमेकांची उणी काढणं, कारण खूप द्वेष तयार होईल मला समोरच्या माणसाबद्दल, अशी कमाल परिस्थिती आहे आपल्याकडे. तर ते नाही करायचंय आपल्याला. आपल्याला मैत्री टिकवून प्रेम करून एकमेकांवर सगळ्या पद्धतीने ते करणं खूप गरजेचं आहे. आणि स्पेशली मला ना आपल्या फील्डमध्ये खूप असं वाटतं, म्हणजे दोन नरेटिव्ह सेट झाले पाहिजेत की आपल्या फील्डमध्ये पैसे मिळतात आपल्या घरच्यांना सांगायला. इतर जसं आहे ना, मला TVFचं एक उदाहरण आठवतं. त्यांचं एक इंटरव्ह्यू मी पाहत होते. TVFचं जी गँग आहे कम्प्लीट ना, ते जेव्हा सगळे कारण ते IIT करून आलेली मुलं आहेत सगळे, म्हणजे कमाल हुशार आणि क्रीम ऑफ द सोसायटी म्हणतात त्यांना तसं. पण TVF मध्ये त्यांनी हे सेट केलं होतं की इथे पगार मिळणार आहे तुला, आणि तू लेखक म्हणून जेव्हा माझ्याकडे काम कर, तुला आज सुचेल न सुचेल वॉट एव्हर, मग तू काहीतरी फिल्म पहा, तू पुस्तक वाच, तू फिरून ये, पण तुला महिन्याला पगार मिळणार आहे. आणि हे घरी तू सांग. कळतंय का, हे खूप महत्वाचं आहे. कारण आपल्याकडे काय होतंय, म्हणजे आज मी जेव्हा आत्ताच मी सरांशी बोलत होते, मी आत्ताच एक टेलिव्हिजन मालिका लिहित होते, त्याचं 3 महिन्यांनी पेमेंट येणार आहे माझं. ही परिस्थिती आहे आता, म्हणजे व्यवहार आहे. मी काही युटोपियन बोलते असं नाही, या गोष्टी आहेत. पण हळूहळू आपल्यामधनं जेव्हा आपण आपले ग्रुप तयार करू, आपले ग्रुप फॉर्म करू, म्हणजे उदाहरणार्थ आता आम्ही एक शॉर्ट फिल्म केली, आम्ही आमच्या मित्राला काय म्हणलो की तुझे जे मार्केटमध्ये तुझे पैसे आहेत तुझ्या कामाचे, ते कदाचित नाही देऊ शकणार मी, पण मी एवढे देऊ शकते, ते त्या क्षणी देणं. कळतंय का, तुमचं ट्रॅव्हलिंग, फूड नीट वागवणं, रिस्पेक्टफुली, छान क्रिएटिव्ह, आणि त्या माणसाला मजा आली पाहिजे ते काम करताना. हे आणि पैसे कमी जास्त मिळत तरी होतं, या गोष्टी खूप आवश्यक आहेत. आणि ते आपण आपल्या वागण्यातून ते नरेटिव्ह सेट केलं पाहिजे पैशाचं आणि एम्पथीचं. की रिसेटवर म्हणून ना आम्ही तर मुली नेहमी म्हणतो की ज्या मुली डिरेक्ट करतायत ना, स्वयंपाक जसा निगुतीनं करती बाई, तसा निगुतीनं सेटवर आपल्याला फिल्म करायची आहे. काही आरडाओरड करण्याची गरज नाही. हा कधी कधी होतं की अरे काहीतरी होतं त्यावेळी, जे काही संताप येतो किंवा, पण त्याच्यानंतर तुम्ही कट टू नॉर्मल होऊ शकता. त्याच्यासाठी जी एनर्जी आपल्याला तयार करायची सेट, मग ती रिफ्लेक्ट होते. तुम्ही ज्या फिल्म्स आपल्याला आवडतात ना, त्या रॅन्डम नसतात आवडत, ते सगळं रिफ्लेक्ट झालेलं असतं त्या स्क्रीनवर. त्यामुळे मला असं वाटतंय की हे, आणि मला याला जोडून एक शेवटचा महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे, ते म्हणजे तुम्ही सर्वजण तुमचे तुमचा सगळ्यांचा ग्रुप असेल किंवा मित्रमैत्रिणी, काही ग्रुप तयार होतात, कुणी कुठे कुठे जाईल कामाला, पण एकमेकांना सांभाळून घ्या, एकमेकांना सांभाळा, एकमेकांची चौकशी करा. स्पेशली मुलांना मला म्हणायचं, ज्या मुली फिल्म्स आणि इथे जाणार आहेत, तुम्हाला माहिती आहे ना ती आपली मैत्रीण आहे, किंवा मे बी तुमची जास्त ओळख नाही पण आपल्या वर्गातली मुलगी आहे. अजूनही सेटवर मुलींना चांगलं वातावरण नसतं, म्हणजे सिनेमा राहतो बाजूला, आणि बापरे हा माणूस हा पुरुष आपल्याकडे कसा पाहतोय, कोण आपल्याला कसं वागवतोय, याची भीती असते मुलींना. तर तुम्ही प्लीज, म्हणजे मुली तर करतीलच, त्यांच्या पातळीवर मुली ते हँडल करतील, मुली त्यावेळी बोलतील, पण काय असतं कुणालाही, आज हा माझा मित्र आहे, हा आलाय ना सेटवर, काय होतं, मला एक कम्फर्ट लेवल तयार होऊन जातं आणि मी माझ्या कामावर जास्त कॉन्सन्ट्रेशन करू शकतो.
आणि आता मुलींना आता नाही यार, ह्या सगळ्या गोष्टी आता ह्या सगळ्याची कुठे चिंता करत बसायची. स्ट्रगल कमी आहेत का, सुचत नाही लिहायला, पिच करायला वेळ नसतो, म्हणजे नाही का लोक मीटिंग देत नाहीत तुम्हाला, तर नाही त्या गोष्टीत स्ट्रगल नको करूया आणि त्याच्यात पुढे जायला हवंय आपण. त्यामुळे तुम्ही सगळेजण एकमेकांना असे घट्ट धरून ठेवा. त्यामुळे कसं होतं, कधी कुणाजवळ काम असेल कुणाजवळ नसेल तर तुम्ही एकमेकांना मदत करू शकता. त्याच्यामुळे छान एन्जॉय करा, म्हणजे खरंच एन्जॉय करा हा कोर्स, कारण की याच्यामध्ये खूप शिकण्यासारख्या गोष्टी. तुम्ही पुण्यासारख्या शहरात आहात, खूप एक्सप्लोर करा, नाटकं बघा, नाटक सिनेमा, सगळे नाटकांचे मुख्यत्वे आता 2 नाटकं चालू आहेत राईट. पण मी रेकमेंडेशन म्हणून सांगेन, कदाचित तुम्ही पाहिलं पण असेल, आता सतीश आळेकर सर जे आहेत ते खूप महत्वाचे नाटककार आहेत, तर त्यांची 4 नाटकं चालू आहेत सध्या. ओके, महापूर आत्ता नव्याने आलं आहे, महापूर पहा, महानिर्वाण पहा, अतिरेकी आणि ठकीशी संवाद. तर ठकीशी संवाद तर हे 3 नाटकं जी आहेत ती जरा जुनी आहेत, 50 वर्षांपूर्वीची आहेत, पण ती का महत्वाची होती हे तुम्हाला कळेल. आणि ठकीशी संवाद हे अनुपम बर्वेनं दिग्दर्शित केलेलं नाटक आहे, सुब्रत जोशी करेक्ट आणि गिरिजा ओक त्यामध्ये काम केलं. तर ठकीशी संवाद कोविडच्या काळामध्ये सरांनी लिहिलेलं ते नाटक आहे. द बॉक्सला त्याचे नेहमी प्रयोग असतात, ते आवर्जून पहा, सगळ्यांनी मिळून पहा. म्हणजे तुमचं कॉलेज संपलं, अरे 7 वाजता प्रयोग आहे 8 वाजता, त्यांनी मिळून कशासाठी पहा, मग तुम्हाला डिस्कशन करता येईल वर्गात सरांसोबत मॅडम सोबत. त्यानंतर दुसरं नाटक तुझी अवकात काय नावाचं एक नाटक आहे, निकिता ठुबे आणि प्रतीक्षा खासनीस म्हणून त्या 2 मुली आहेत, आता त्या दोघी NSD पास आउट आहेत, त्या मुलींनी दिग्दर्शित केलेलं नाटक आहे. ओके, ऍक्च्युली जोगवा म्हणजे मुली ज्या सोडून देतात ना, देवाशी लग्न लावून ज्या मुली सोडून देतात, तर त्या मुलीचं पुस्तक आहे, त्याच्यावर त्यांनी नाटक बसवलं आहे, तुझी अवकात काय. तर ते नक्की पहा. आणि भूमिका नावाचं एक नाटक आहे क्षितिज पटवर्धनचं, ते व्यावसायिक नाटक आहे, सचिन खेडेकर काम करतात त्याच्यामध्ये. आंबेडकरांची भूमिका करायला आल्यानंतर माणसाचं काय होतं याच्यासाठी ते नाटक बघा, सगळे सिनेमा बघा, सगळी व्यावसायिक नाटक, सगळ्या पद्धतीचे, सय्यारा पण बघा आणि F1 पण बघा आणि सगळं बघा, सगळं एक्सप्लोर करा. ते खूप आवश्यक आणि खूप वाचा. म्हणजे मला कळतंय सोशल मीडिया तुम्ही पॉडकास्ट जास्त ऐकत असाल वगैरे, पण जितकं काही रीडिंगचे सेशन ठेवा, एकत्र वाचा आणि प्रेमात पडा आणि खूप प्रेम करा एकमेकांवर आणि छान काम करा. थँक्यू. On behalf of the Department of Journalism and Mass Communication and the organizing team, I take immense pleasure in delivering the vote of thanks for today's inspiring session. First and foremost, a heartfelt thank you to Marvi ma'am for joining us today and for sharing not just her experiences, but how qualities like honesty, authenticity, and empathy can help our way towards a meaningful career. For many of us sitting here, it meant a lot to hear that it's okay to start small, to doubt, to struggle, but more importantly, to keep going. You've truly inspired us to not just chase success, but to create something meaningful. We are extremely grateful for your time, your stories, and your guidance. We hope this is not just a session, but the beginning of many more conversations with you. Thank you once again, ma'am. I also take this moment to thank Principal Dr. Ganesh Patare for his support and encouragement. A warm thank you to Head of Department Chennai sir for his wonderful presence and guidance throughout the session. A special thanks to Nutan ma'am and Swapnil sir for being the steady pillars for this program. Your support, your timely inputs, and your calm leadership have made all the difference. We truly appreciate you. I also want to express gratitude to our technical team, hospitality team, camera crew, and the entire organizing committee for their dedicated efforts. Without your attention to detail and seamless coordination, we wouldn't have been able to conduct this program so smoothly. And how can I forget you all? And my enthusiastic audience. Your active participation, curiosity, and energy made this session even more vibrant. Lastly, a big thank you to anyone who has directly or indirectly contributed to the success of today's event. With that, we come to the end of today's guest lecture. Let's carry the stories we have heard today as fuel for our own creative journeys. Have a wonderful day ahead.